Hello, good morning, students. Today we are going to discuss about some remaining points from the microbial biocontrol agents, and last point from this chapter. This is the microbes as biofertilizers. Okay, yesterday we have already started the microbial biocontrol agent with biocontrol agent in contributing butterfly caterpillars by using the Bacillus thuringiensis microbe. Okay, after that we move towards the second point from the microbial biocontrol agent. This is the Trichoderma species. How we use this microorganism as a biocontrol agent in the agricultural practices. Okay, so listen carefully. Second, Trichoderma species as a biocontrol agent in the ट्रीटमेंट ऑफ प्लांट डिसीज. प्लांट डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण ट्रायकोडर्मा स्पेसीज ॲज अ बायोकंट्रोल एजंट कशा पद्धतीनं वापरू शकतो याचा डिस्कशन आपण इथं करणार आहोत. द मायक्रोबियल एजंट इज द फंगस ट्रायकोडर्मा स्पेसीज. हे काय मायक्रोबियल एजंट आहे, द फंगस ट्रायकोडर्मा स्पेसीज. दीज आर फ्री लिव्हिंग स्पेसीज सीन इन द रूट इकोसिस्टीम. रूट इकोसिस्टीममध्ये फ्री लिव्हिंग असणारी ही स्पेसीज आहे, फंगल स्पेसीज आहे. दे आर इफेक्टिव्ह बायोकंट्रोल एजंट ऑफ सेव्हरल प्लांट पॅथोजन्स. आणि प्लांटना हार्म पोहोचवणारे किंवा हानी पोहोचवणारे जे काय डिसीजेस आहेत त्यांच्यावर हा अतिशय जे पॅथोजन्स आहेत, डिसीज कॉजिंग एजंट्स आहेत त्यांच्यावर हा कंट्रोल करण्याचं काम करतो आणि हा इफेक्टिव्ह बायोकंट्रोल एजंट म्हणून आपण सेव्हरल प्लांट्स पॅथोजनसाठी आपण पाहतो याच्याकडं. ओके, दिस इज द सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट फ्रॉम द मायक्रोबियल बायोकंट्रोल एजंट. दिस इज द बॅक्युलोव्हायरस. बॅक्युलोव्हायरस ॲज अ बायोकंट्रोल एजंट. बॅक्युलोव्हायरस बायोकंट्रोल एजंट म्हणून कसा वर्क करतो आहे आपल्याला बघायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, काल आपण 2 पॉईंट्स बघितलेले होते. याच्यामध्ये पहिला पॉईंट बघितलेला होता बायोकंट्रोल एजंट इन कंट्रोलिंग बटरफ्लाय कॅटरपिलर्स. आता आपण सेकंडही कंप्लीट केलेलं आहे. आपण तिसरा बघतो आहे आपण पॉईंट बॅक्युलोव्हायरस ॲज अ बायोकंट्रोल एजंट. द मायक्रोबियल एजंट इज द फंगस ट्रायकोडर्मा. हे फंगल ट्रायकोडर्मा स्पेसीजच आहे. बॅक्युलोव्हायरसेस बिलॉंगिंग टू जीनस न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस. न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस हा बॅक्युलोव्हायरस या जीनसमधून आलेला आहे. कोणता बॅक्युलोव्हायरस? बिलॉंगिंग टू द जीनस न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस. अटॅक्स इन्सेक्ट अँड अदर आर्थ्रोपोड्स. काही इन्सेक्ट्सना आणि काही अदर जे हे आहेत, काय आहेत, आर्थ्रोपोड्स आहेत, या आर्थ्रोपोड्सवर अटॅक करण्याचं हा काम करतो. दीज व्हायरसेस आर सुटेबल फॉर स्पेसिफिक स्पेसीज. स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक स्पेसीजनंच ते कंट्रोल करतात. नॅरो स्पेक्ट्रम इन्सेक्टिसायडल ॲप्लिकेशन्स. ओके, त्याच्यानंतर बघा दिस इज डिझायरेबल. दिस इज डिझायरेबल इन IPM. व्हॉट इज IPM? IPM मीन्स इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रोग्राम टू कन्झर्व बेनिफिशियल इन्सेक्ट. आणि काही बेनिफिशियल इन्सेक्ट्सना कॉन्झर्व करण्यासाठी आपण काय करत असतो, तर याचा वापर करत असतो. ओके, सो दिस इज ऑल ओव्हर अबाउट द मायक्रोबियल बायोकंट्रोल एजंट. सो वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट. दिस इज द मायक्रोबियल मायक्रोब्स ॲज अ बायोफर्टिलायझर. बायोफर्टिलायझर म्हणून मायक्रोबचा काय वापर होतो? वी नो दॅट द पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स कॉज द पोल्युशन इन व्हेरियस वेज. वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे पेस्टिसाइड्स आणि जे इन्सेक्टिसाइड्स आहेत जे क्रॉपवर डिसीज जे आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात. तर ते कसं असतं, बेनिफिशियल ज्या पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने त्याचे हार्मफुल इफेक्ट्स आहेत, जसे की ते पोल्युशन करतात. ओके, द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स टू मीट द एव्हर इन्क्रीजिंग डिमांड ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वाढवण्यासाठी आपण काय करतो, केमिकल फर्टिलायझरचा वापर करतो. हॅज कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि याच्यामुळं एन्व्हायरमेंटल पोल्युशन झालेलं तुम्हाला दिसून येते. ओके, सो तर त्याच्यामुळं देर आर प्रॉब्लेम असोसिएट विथ द ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. हेन्स देर वॉज कंपल्सिंग
इन युझिंग बायोफर्टिलायझर्स आणि ह्याचे आपण केमिकल्स फर्टिलायझर्स वापरतो तर ते काय आहे ते आपल्यासाठी हार्मफुल आहे म्हणून बायो फर्टिलायझर वापरण्यासाठी कंपल्शन केलं गेलेलं आहे. बायो फर्टिलायझर्स आर ऑर्गॅनिझम्स दॅट इनरिच न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ द सॉईल. बायोफर्टिलायझर्स काय करतात तर हे बायोफर्टिलायझर्स ह्या ऑर्गॅनिझम्स आहेत की ते सॉईलची न्यूट्रियंट व्हॅल्यू इनरिचमेंट न्यूट्रियंट क्वालिटी इन्क्रीज करतात एनहान्स करतात. काही बायोफर्टिलायझर्सचे मायक्रोबियल एजंट्स आहेत ते कोणते आहेत तर मेन सोर्सेस ऑफ द बायोफर्टिलायझर्स आर बॅक्टेरिया. आता हे सॉईल नरिश करण्याचं किंवा सॉईल न्यूट्रिशियस करण्याचं काम कोण करतं कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात तर लक्ष द्यायचं. द मेन सोर्स ऑफ बायोफर्टिलायझर्स आर बॅक्टेरिया फंजाय अँड सायनोबॅक्टेरिया. म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत विच इज व्हेरी हेल्पफुल टू नरिश और टू मेक अ सॉईल फर्टाईल. जे सॉईल आहे त्याला फर्टाईल करण्याचं काम हे करत असतात. त्याची उदाहरणं बॅक्टेरिया फंजाय आणि सायनोबॅक्टेरिया. The nodules on the root of leguminous plants formed by the symbiotic association of rhizobium. आता याच्यामध्ये काय आहे जर काही प्लॅन्ट्स आहेत लेग्युमिनस प्लॅन्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट किंवा भुईमुगाची शेंग आपण म्हणतो त्याच्या रूट्सला काही नोड्युल्स काही गाठी दिसतात आणि त्याच्यामध्ये हे मायक्रोब्स सिम्बायोटिक असोसिएशनच्या माध्यमातून नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं काम करत असतात. तर त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. द नोड्युल्स ऑन द रूट of leguminous plants formed by the symbiotic association of rhizobium. A bacterium fixes atmospheric nitrogen into the organic form. आणि ह्या बॅक्टेरिया काय करत असतात तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो फिक्स करण्याचं काम हे करत असतात इन द रूट विच इज युज्ड बाय द प्लॅन्ट ॲज अ न्यूट्रियंट. आणि ते प्लॅन्ट काय करत असतात तर ॲज अ न्यूट्रियंट म्हणून काय करत असतात ॲब्सॉर्ब करत असतात. अदर फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया सच ॲज Azospirillum and Azotobacter enrich the nitrogen content of the soil. म्हणजे काय तर याच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ते सॉईल इनरिच करण्याचं काम करतात तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे इथं. Azospirillum and Azotobacter enrich the nitrogen content of the soil. फंगाय अल्सो फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ प्लॅन्ट. जे फंगस आहे हे प्लॅन्ट्सशी सिम्बायोटिक असोसिएशन करतं. मायक्रोरायझा बिलॉंगिंग टू द जीनस ग्लोमस आणि त्याचं उदाहरण मायक्रोरायझा आहे. द फंगस गेट फूड. ओके आता याचं बेनिफिशियल कसं आहे सिम्बायोटिक असोसिएशन कसं आहे म्हणजे ते दोन्हीला आहे विच इज बेनिफिशियल फॉर ईच अदर हो ना. तर ते काय द फंगस गेट्स फूड फ्रॉम द प्लॅन्ट आणि हे फंगस त्या प्लॅन्ट्सपासून फूड ऑप्टेन करतं. व्हेर इज द फंगल सिम्बायोटिक ऑप्टेन्स द फॉलोविंग. आणि याच्या माध्यमातून प्लॅन्टला काय मिळतं तर प्लॅन्ट्स गेट दे ॲब्सॉर्ब फॉस्फरस फ्रॉम द सॉईल अँड पासेस इट इन टू द प्लॅन्ट. आणि प्लॅन्टमध्ये हे फॉस्फरस ॲब्सॉर्ब करून ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे सिम्बायोटिक असोसिएशन महत्त्वाचं ठरतं. गिव्ह रेजिस्टंट टू. आता याच्यामध्ये काय होतं आहे बघा गिव्ह रेजिस्टन्स टू रूट बॉर्न पॅथोजन्स. रूट बॉर्न पॅथोजन्स जे आहेत त्याच्यापासून अडथळा ते एक बॅरियर ठरतं. अँड टॉलरन्स टू द सलायनिटी अँड ड्रॉट. गिव्ह अँड ओव्हरऑल इन्क्रीज इन प्लॅन्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्लॅन्टला चांगल्या पद्धतीनं न्यूट्रियंट्स मिळाल्यामुळं त्या प्लॅन्टची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही चांगल्या पद्धतीनं झालेली आपल्याला दिसून येतं. सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गी सच ॲज ॲनाबिएना. आता याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे बघा. सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्गी सच ॲज ॲनाबिएना नॉस्टॉक ऑसिलोटोरिया हे जे काही एक्झाम्पल आहे एक्सेट्रा आर ॲटोट्रॉपिक मायक्रोब्स. हे कसे आहेत ॲटोट्रॉपिक मायक्रोब्स आहेत. दे आर ॲटोट्रॉपिक मायक्रोब्स. एक्झाम्पल ॲनाबिएना नॉस्टॉक ऑसिलोटोरिया. ॲटोट्रॉपिक मायक्रोब्स विच फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्याचं काम कोण करतं तर ॲनाबिएना नॉस्टॉक आणि ऑसिलोटोरिया हे करत असतात. इन पॅडी फील्ड म्हणजे जे काही राईस फील्ड आहे इन राईस फील्ड और इन पॅडी फील्ड सायनोबॅक्टेरिया सर्व ॲज अ इम्पॉर्टंट बायोफर्टिलायझर. आणि हे सायनोबॅक्टेरिया जे काही मायक्रोब आहे एक इम्पॉर्टंट बायोफर्टिलायझर प्रोव्हाइड करतं. सर्व ॲज अ इम्पॉर्टंट बायोफर्टिलायझर ॲड ऑर्गॅनिक मॅटर इन टू द सॉईल. आणि सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ॲड करण्याचं हे काम करतं. आणि इन्क्रीज इट्स फर्टिलिटी. आणि त्या सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्याचं काम करतं. तर
हे सगळे मायक्रोब्स आपण वापरून बायो फर्टिलायझर्स म्हणून या मायक्रोबचा कसा वापर करू शकतो या पॉईंटमध्ये आपण बघितलं. आणि या पॉईंटबरोबरच आपला जो एक महत्त्वाचा टॉपिक होता मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर कसा आहे या संदर्भात आपण चर्चा केली. आणि इथं आपला हा जो चॅप्टर आहे इथं संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स बघितले तर याच्यामध्ये आपण बघितलं मायक्रोब्स, व्हॉट इज मायक्रोब्स, व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. त्याच्यानंतर मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्टमध्ये काय रोल आहे त्याचा, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्टमध्ये काय रोल आहे, मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट, देन मायक्रोब्स इन द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस प्लॅन्ट त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं, मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट बघितलं आणि मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर्स. अशा पद्धतीनं हे सगळे पॉईंट्स आपण इन डिटेलमध्ये बघितलेले आहेत. सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँडिंग व्हेरी वेल. तुम्ही हे लक्षात आलं असेल तुमच्या असं मी समजतो. आपण इथं थांबूया. काही शंका असतील, इफ एनी डाऊट मला कॉल करा, व्हॉट्सअपवर तुम्ही क्वेरी मला विचारू शकता. ठीक आहे. दिस इज टाईम टू स्टॉप हिअर. थँक्यू.